नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. बघा, स्क्रीनवर काही प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न नॅशनल इन्कम, इंडियन इकॉनॉमी ह्या विषयामधलं जो टॉपिक आहे नॅशनल इन्कम, या टॉपिकवर काही प्रश्न आहेत. आणि जर नॅशनल इन्कम हा जर टॉपिक पाहिला तर कंबाईन त्यानंतर राज्यसेवा, प्रत्येक एक्झामला ती पूर्व असू द्या की मुख्य असू द्या, प्रत्येक एक्झामला या टॉपिकवर प्रश्न असतो. जर आपण जुने PYQ पाहिले, बघा, कंबाईन गट ब पूर्व 2024ला नॅशनल इन्कम ह्या टॉपिकवर 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. आणि पहिला प्रश्न होता, बघा स्क्रीनवर जो तुम्हाला दिसत आहे 28व्या क्रमांकाचा एक प्रश्न आहे. तो प्रश्न बघा विचारला होता आपल्याला NNP आणि GNP यामधला फरक विचारला, यामधलं रिलेशन विचारलं, ठीक आहे. त्यानंतर जर आपण 35व्या क्रमांकाचा जो कंबाईन गट ब पूर्व 2024लाच प्रश्न विचारलेला होता, यामध्ये GDP नावाची संकल्पना विचारलेली आहे. जर आपण PYQ पाहतो म्हटलं MPSCचे जुने PYQ, तर बघा हा एक प्रश्न आहे. कंबाईन गट क पूर्व 2021ला राष्ट्रीय उत्पन्न ह्या टॉपिकवर त्या कॉन्सेप्ट विचारलेले आहे. पुन्हा जर आपण अजून काही PYQ पाहूया, बघा GDP आणि GNP यामध्ये फरक विचारलेला आहे. आणि हा प्रश्न विचारला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023चा प्रश्न आहे हा, ज्यामध्ये GDP आणि GNP यामधला फरक आहे. त्यानंतर बघा अजून प्रश्न राज्यसेवा मुख्य 2022ला ग्रीन GDPवर प्रश्न आपल्याला विचारताना दिसतो. त्यानंतर बघा राज्यसेवा मुख्य अगेन 2022ला GDP बद्दलच प्रश्न आहे. क्लिअर. तर बघा हे अशा प्रकारचे काही प्रश्न दिसतात. आणि ह्याच्या संकल्पना जर आपण पाहिल्या, नॅशनल इन्कम या टॉपिकमध्ये काही संकल्पना जसं की GDP असेल, GNP असेल, NDP असेल आणि NNP असेल, हा मीम पाहिला तर अशाच प्रकारच्या संकल्पनासुद्धा आहेत. म्हणून जर नॅशनल इन्कम ह्या टॉपिक हा पूर्ण कॉन्सेप्च्युअल टॉपिक आहे. जर या नॅशनल इन्कम प्रश्न सोडवायचे असतील या टॉपिकवरचे, तर आपल्याला कॉन्सेप्ट ह्या पूर्ण क्लिअर पाहिजेत, अन्यथा आपल्याला प्रश्न सोडवता येणार नाही. बरोबर. त्यामुळे आता सध्या आपण हे प्रश्न आपण पाहिले. लेक्चरच्या शेवटी आपण या प्रश्नाचं सोल्युशन आणि त्याचं प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल ते आपण नंतर पाहणार आहोत. सध्या आपण या संकल्पना नेमकं काय, नॅशनल इन्कममध्ये या संकल्पनेचं नेमकं म्हणजे कॉन्सेप्ट नेमकं काय आहे ते आपण पाहणार आहोत. आज आपण एक इकॉनॉमीचा एक टॉपिक पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे. आणि या टॉपिकवर संयुक्त पूर्व परीक्षा असेल, मग ते गट ब असू द्या, गट क असू द्या, की मग राज्यसेवा पूर्व मुख्य, संयुक्त पूर्व आणि मुख्य, प्रत्येक परीक्षेला एकतरी प्रश्न नक्कीच असतो. बरोबर. एकापेक्षा जास्तसुद्धा असू शकतात, कारण तसे 2024ला नॅशनल इन्कम या टॉपिकवर 2 प्रश्न विचारलेले आहेत कंबाईन गट ब साठी. बरोबर. आणि आपल्याला नॅशनल इन्कम जर पाहायचं असेल आपल्याला क्लिअर, तर आपल्याला या 4 संकल्पना नेहमी त्रासदायक ठरतात. बरोबर. त्या 4 संकल्पना कुठल्या बघा, तर त्या 4 संकल्पना आहेत. एक आहे GDP नावाची, एक आहे GNP नावाची, दुसरी आहे NDP नावाची आणि तिसरी आहे NNP नावाची. बरोबर. या 4 संकल्पना कशासाठी गरजेच्या आहेत बघा. एक राष्ट्रीय उत्पन्न नावाचा एक टॉपिक आहे आपल्याला इकॉनॉमीमध्ये, राष्ट्रीय उत्पन्न नावाचा एक टॉपिक येतो. बरोबर. आणि हा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक म्हणजे काय बघा. समजा ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असते, ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न असते, तसंच त्याचप्रमाणे एखाद्या देशाचं उत्पन्न असते, त्यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्न असं संबोधत असतो. क्लिअर. मग हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आपल्याला काही संकल्पना गरजेच्या आहेत. कोणत्या संकल्पना? पहिली संकल्पना आहे बघा GDP नावाची, दुसरी संकल्पना आहे GNP नावाची, तिसरी संकल्पना आहे NDP नावाची आणि चौथी संकल्पना आहे NNP नावाची. बरोबर. बघा, प्रश्न आपल्याला नेहमी असा प्रकारचा विचारतो की GDP मध्ये कशाचा समावेश होत नाही, GDP मध्ये कशाचा समावेश होतो. बरोबर. अशा प्रकारचे नेहमी आपल्याला प्रश्न विचारतात. बरोबर. पुन्हा काही प्रकारचे प्रश्न कोणते, तर ग्रीन GDPवर तुम्हाला जर जुने तुम्ही PYQ पाहाल तर ग्रीन GDP म्हणजे काय असा एक प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर नॉमिनल GDP म्हणजे काय, रिअल GDP म्हणजे काय, GDPचा इन्फ्लेशन सोबत कसा संबंध आहे असा प्रश्न नेहमी विचारलेला दिसतो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये, बरोबर, इकॉनॉमीच्या या टॉपिकमध्ये आपल्याला या संकल्पनासोबतच नॉमिनल GDP, रिअल GDP, ग्रीन GDP, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. बरोबर. मग त्या कोणत्या त्या उत्पादन पद्धत एक आहे, उत्पन्न पद्धत एक आहे आणि खर्च पद्धत एक आहे. अशा प्रकारच्या 3 पद्धतीनुसार आपण राष्ट्रीय उत्पन्न ह्या मोजत असतो. या संपूर्ण संकल्पना आपल्याला जर माहीत असतील तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये मार्क देऊन जातात. बरोबर. पूर्ण हे संकल्पनात्मक दृष्ट्या हा टॉपिक आहे. आणि काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटासुद्धा महत्त्वाचा आहे. बरोबर. बघा त्या तो टॉपिक पाहण्याचा प्रयत्न करू आपण. बघा, महत्त्वाचा प्रश्न इथे बघा. आपल्याला ह्या संकल्पना पाहण्यासाठी
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, बरोबर, म्हणजे GDP, GNP, NDP आणि NNP म्हणजे काय हे समजण्याच्या अगोदर आपल्याला काही संकल्पना पाहणे अत्यंत गरजेचे आहेत, बरोबर. काही बेसिक कॉन्सेप्ट पाहणे आपल्याला गरजेचे आहेत, बरोबर. आणि मग त्या बेसिक कॉन्सेप्ट कोणत्या, पहिली कॉन्सेप्ट आहे बघा, घटक उत्पन्न म्हणजे काय. पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं की घटक उत्पन्न म्हणजे नेमकं काय. घटक उत्पन्न म्हणजे नेमकं काय, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फॅक्टर इन्कम असं आपण म्हणतो. फॅक्टर इन्कम किंवा घटक उत्पन्न. बघा, समजा आपल्याला कुठलाही एखादी उद्योग करायचा असेल, कुठलाही एखादी आपल्याला समजा व्यापार करायचा असेल, समजा मी म्हटलं की मला समजा एखादी हॉटेल टाकायचं असेल, तर हॉटेल टाकायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय लागतात, तर सर्वात पहिल्यांदा मला लागेल जमीन, बरोबर. मला जमीन लागेल म्हणजे त्याला आपण लँड म्हणतो, बरोबर. मला लँड किंवा जमीन लागेल, बरोबर, त्याला आपण भूमीसुद्धा म्हणता येईल. मला जमीन लागेल. त्यानंतर मला बघा त्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी मला लेबर लागतील, मला लेबरची सुद्धा गरज आहे, बरोबर. लँड लागेल, लेबर लागेल. त्यानंतर तिथे लावण्यासाठी मला पैशाची सुद्धा गरज आहे, म्हणजे ज्याला आपण भांडवल म्हणतो, बरोबर. म्हणजे मला कॅपिटल सुद्धा लागेल, ज्याला आपण मराठीमध्ये भांडवल असा एक शब्द वापरतो इकॉनॉमीच्या भाषेमध्ये. लेबर म्हणजे काय, तर लेबर म्हणजे इथे आपण श्रम असा शब्द वापरतो. क्लिअर. त्याच्यानंतर काही चौथा जो घटक आहे, बरोबर, चौथा जो घटक आहे म्हणजे त्याला काही आयडियाज लागतील. एखादी हॉटेल जर उघडायचं असेल तर काही प्रमाणामध्ये आपल्याला बघा आपल्याला जमीन लागेल, त्याच्यामध्ये काम करण्यासाठी लोक लागतील म्हणजे श्रम लागेल, त्यामध्ये पैसा लावण्यासाठी आपल्याला भांडवल मोठ्या प्रमाणात लागेल, आणि महत्त्वाचं म्हणजे ती आयडिया लागेल, ती कल्पना लागेल. त्यालाच एक काय म्हणतात, त्यालाच एंटरप्रेन्योरशिप असं म्हणतात. त्याला एंटरप्रेन्योरशिप असं म्हणतात, बरोबर. आणि मराठीमध्ये त्याला उद्योजकता असं म्हणतात, उद्योजकता. क्लिअर मुद्दा. ह्या सर्वांना, बरोबर, ह्या सर्वांना तर आपण काय म्हणतो, तर ह्या सर्वांना फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असं म्हणतात. या सर्वांना आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असं आपण म्हणतो. आणि मराठीमध्ये याला उत्पादनाचे घटक असं म्हणतात. उत्पादनाचे घटक असा शब्द आहे, आणि उत्पादनाचे एकूण 4 घटक आहेत, बरोबर. उत्पादनाचे कुठलंही उत्पादन घेण्यासाठी आपल्याला उत्पादनाचे घटक म्हणजे हे 4 घटक अत्यंत आवश्यक असतात, बरोबर. आता बघा, जर आपण इथे जर आपण याच्या खोलात जर जाण्याचा जर प्रयत्न केला तर नेहमी लक्षात ठेवा. बघा, समजा आता एखादी आपण जर जमीन, बरोबर, जमीन लागली असेल, बरोबर, तर जमीन आपण भाड्याने घेतो. आलं लक्षात, बरोबर. जमीन आपण भाड्याने घेतो म्हणजे आपल्याला जमिनीचा काय द्यावा लागतो, जमिनीचा रेंट द्यावा लागतो. रेंट म्हणजे जमिनीसाठी आपल्याला भाडे द्यावं लागते, त्या जे काही भाडे असेल ते, बरोबर. त्यानंतर लेबर जे असतात, बरोबर, लेबरला आपल्याला वेजेस द्यावं लागतात, बरोबर. म्हणजे त्यांना आपल्याला वेतन द्यावं लागते, वेतन. क्लिअर. त्यानंतर बघा कॅपिटल जो आहे, कॅपिटल, बरोबर, त्याचा आपल्याला व्याज द्यावा लागतो, म्हणजे त्याला आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो, बरोबर. म्हणजे समजा जे काही आपण भांडवल, बरोबर, कोणाकडून समजा आपण काय म्हणतो, आपण कर्जाच्या स्वरूपात जर आपण जे भांडवल जे आपण घेतो, बरोबर, त्याचा आपल्याला काय द्यावं लागते, त्याचा आपल्याला इंटरेस्ट पे करावा लागतो, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण व्याज असं म्हणतो. आणि जो काही या संपूर्ण उद्योगातून जो काही नफा प्राप्त होतो त्याला आपण प्रॉफिट असं म्हणतो. क्लिअर मुद्दा. किंवा त्याला आपण नफा असं आपण म्हणतो. म्हणजे बघा, एखादी उद्योग स्थापन करण्यासाठी आपल्याला जमीन लागेल म्हणजे भूमी लागेल, श्रम लागेल, भांडवल लागेल आणि उद्योजकता लागेल. म्हणजे लँड जो आहे, भूमीला आपण रेंट पे करतो, त्याच्यानंतर लेबरला आपण वेजेस पे करतो. कॅपिटल म्हणजे काय, तर कॅपिटल आपण समजा काही भांडवल जर आपण कर्जाच्या स्वरूपात जर घेतलं तर त्यासाठी आपण व्याज देत असतो, आणि जो संपूर्ण नफा आहे त्या उद्योगामधून जो प्राप्त होणारा जो नफा आहे, बरोबर, तो नफा त्या उद्योजकतेला मिळतो. क्लिअर मुद्दा. तर ह्या सर्व घटकांना आपण काय म्हणतो, या सर्व घटकांना आपण बघा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असं म्हणतात, म्हणजे उत्पादनाचे घटक असं म्हणतात, जे एकूण 4 आहेत, बरोबर. बघा, मग घटक उत्पन्न म्हणजे काय, जी संकल्पना आहे आपली, घटक उत्पन्न म्हणजे काय, तर घटक उत्पन्न म्हणजे, बरोबर, उत्पादनाचे घटक वापरून जे उत्पन्न मिळवले जाते, बरोबर आहे, उत्पादनाचे घटक वापरून जे उत्पन्न प्राप्त होते त्याला आपण घटक उत्पन्न असं आपण त्याला म्हणतो. क्लिअर मुद्दा, बरोबर. उत्पादनाचे घटक वापरून जे उत्पन्न प्राप्त केले जाते त्याला आपण घटक उत्पन्न असं आपण म्हणतो. ही पहिली संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न समजण्यासाठी ही पहिली संकल्पना आहे. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे बघा, दुसरी संकल्पना. क्लिअर. दुसरी आहे संकल्पना गैर घटक उत्पन्न, बरोबर आहे. आता गैर घटक उत्पन्न म्हणजे काय, तर यामध्ये बघा जे काही मगाशी आपण सांगितलं उत्पादनाचे जे घटक आहेत, उत्पादनाचे घटक,
बरोबर, याचा वापर केला जात नाही, याचा वापर केला जात नाही या कॉन्सेप्टमध्ये. म्हणजे गैर घटक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी उत्पादनाचे जे घटक आहेत याचा वापर केला जात नाही. पहिला महत्त्वाचा मुद्दा. बरोबर, मग यामध्ये कशाचा समावेश होतो? यामध्ये बघा, यामध्ये पेन्शनचा समावेश होतो. यामध्ये जो पेन्शन मिळते आपल्याला त्या पेन्शनचा समावेश होतो. यामध्ये शिष्यवृत्तीचा समावेश होतो. यामध्ये शिष्यवृत्तीचा समावेश होतो. त्यानंतर यामध्ये जो काही टॅक्स आहे, बरोबर, जो काही टॅक्स आहे ज्याला आपण कर म्हणतो याचा समावेश होतो. त्यानंतर काही महत्त्वाच्या देणग्या असतात बघा, त्या देणग्यांचा यामध्ये समावेश असतो. त्यानंतर काही पेनल्टी जे लावलेली असते, पेनल्टी ज्याला आपण दंड असं म्हणतो. बरोबर, म्हणजे गैर घटक उत्पन्नामध्ये बरोबर पेन्शन असेल, शिष्यवृत्ती असेल, कर असेल, देणग्या असेल किंवा दंड असेल, अशा प्रकारच्या गोष्टीचा समावेश गैर घटक उत्पन्नामध्ये केला जातो. बरोबर आहे. आणि गैर घटक उत्पन्नामध्ये कोणत्याही वस्तू आणि सेवेची निर्मिती होत नाही. बरोबर, कोणत्याही वस्तू आणि सेवेची निर्मिती होत नाही. क्लिअर मुद्दा. आणि महत्त्वाचं इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, मगाशी आपण घटक उत्पन्न जेव्हा पाहिलं होतो, घटक उत्पन्नामध्ये कुठल्या तरी वस्तू आणि सेवा निर्माण होत आहेत. बरोबर आहे. परंतु इथे जर आपण आलो गैर घटक उत्पन्नामध्ये, बरोबर, या गैर घटक उत्पन्नामध्ये कुठल्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवेची निर्मिती होत नाही. बरोबर आहे, गैर घटक उत्पन्न. क्लिअर. त्यानंतर बघा, तिसरी एक महत्त्वाची संकल्पना आहे. तिसरी संकल्पना त्याला आपण इकॉनॉमिक टेरिटरी म्हणतो किंवा आर्थिक प्रदेश. बरोबर, आता आर्थिक प्रदेश म्हणजे काय बघा, कुठल्याही देशाचा जेव्हा आपण एक आर्थिक प्रदेशाचा समजतो, कुठल्याही देशाचा जेव्हा आर्थिक प्रदेश आपण समज असतो, बरोबर आहे, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, त्या देशाचा बघा एक भौगोलिक प्रदेश असतो आणि त्या देशाचा एक आर्थिक प्रदेश असतो. कुठलाही देश असेल त्याचा एक भौगोलिक प्रदेश वेगळा असतो आणि आर्थिक प्रदेश हा वेगळा असतो. क्लिअर. मग समजा बघा, समजा हा जर एखाद्या देशाचा समजा हा, बरोबर, हा जो भाग आहे त्याला आपण समजा भौगोलिक प्रदेश समजला, हा भौगोलिक प्रदेश असतो, भौगोलिक प्रदेश. बरोबर, भौगोलिक प्रदेश हा असतो. म्हणजे काय, तर ही बघा, हे पूर्ण जे काही जमिनीचा भाग आहे, बरोबर, पूर्ण काही सीमेच्या अंतर्गत जो भाग आहे त्याला आपण भौगोलिक प्रदेश असं म्हणतो. क्लिअर. परंतु भौगोलिक प्रदेशापेक्षा आर्थिक प्रदेश ही जी संकल्पना आहे, बरोबर, इकॉनॉमिक टेरिटरी आपण त्याला म्हणतो. बरोबर, जी GDP मोजण्यासाठी आपल्याला महत्त्वाची आहे. क्लिअर. GDP मोजण्यासाठी असेल किंवा बाकीच्या या नॅशनल इन्कमसाठी हा प्रदेश समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यामध्ये बघा, भौगोलिक प्रदेश हा वेगळा आहे आणि इकॉनॉमिक टेरिटरी ज्याला आपण आर्थिक प्रदेश म्हणतो, हे दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. मग बघा इथे भौगोलिक प्रदेशामध्ये, बरोबर, भौगोलिक प्रदेशामध्ये फक्त आणि फक्त आपण, बरोबर, सीमेच्या आतला भाग आपण कन्सिडर करत असतो. आणि इकॉनॉमिक टेरिटरी जर आपण विचार केला, बरोबर, आर्थिक प्रदेश जर आपण विचार केला, याच्यामध्ये कशाचा समावेश होतो बघा, तर यामध्ये जर आपण विचार केला तर बघा, समजा आपण भारतासंबंधी जर विचार केला तर भारताचा भौगोलिक प्रदेशाचा समावेश, भारताचा भौगोलिक प्रदेश, भारताचा भौगोलिक प्रदेशाचा यामध्ये समावेश होतो. क्लिअर मुद्दा. त्यानंतर बघा, आर्थिक प्रदेशामध्ये अजून काय, तर भारताचे बघा, भारताचे इतर देशामध्ये काही दूतावास आहेत. क्लिअर मुद्दा. ज्याला आपण एम्बॅसी असं म्हणतो. भारताचे काही इतर देशामध्ये दूतावास आहेत, त्याचा समावेश आर्थिक प्रदेशामध्ये होतो. भारताचे परकीय देशातील दूतावास, परकीय देशातील दूतावास. बरोबर. आता जसे भारताचे परकीय देशामध्ये दूतावास आहेत तसेच परकीय देशाचे, बरोबर, आपल्या देशामध्ये सुद्धा दूतावास आहेत, त्याला इथे मायनस करावं लागेल. म्हणजे भारतातील परकीय देशाचे भारतातील दूतावास, परकीय देशाचे भारतातील दूतावास याला मायनस करावं लागेल. आणि पुन्हा बघा, भारताचे जलक्षेत्र, भारताचे जलक्षेत्र ज्याला आपण टेरिटोरियल सी असं म्हणतो, टेरिटोरियल सी असं आपण म्हणतो. क्लिअर मुद्दा. तर इतक्या प्रदेशाचा समावेश बघा इकॉनॉमिक टेरिटरीमध्ये होतो. याला आपण आर्थिक प्रदेश म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये काय काय गोष्टी आल्या बघा. इथे जर आपण विचार केला तर भारताचा भौगोलिक प्रदेश आहे, भारताचे परकीय देशातील दूतावास आहे, बरोबर, याचं आपण ॲडिशन करावं लागते आणि परकीय देशाचे भारतातील दूतावास हे वजा करावं लागेल. आणि भारताचे जलक्षेत्र, आता बघा भारताचे जलक्षेत्र जर आपण विचार केला तर भारताचे जलक्षेत्र हे किती आहे. क्लिअर. जर आपण भारताचे जलक्षेत्राचा विचार केला, क्लिअर, बघा हा भारताचा
भारताचा द्वीपकल्पीय भाग आहे, जो पूर्ण पाण्यामध्ये घुसलेला भाग आहे. क्लिअर. हा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, तर हा जो भाग आहे याला आपण म्हणतो भौगोलिक प्रदेश. हा आहे भौगोलिक भाग, भौगोलिक प्रदेश हा आहे भौगोलिक प्रदेश. क्लिअर. मग पाण्याचा जो काही आहे अधिकार आहे ज्याला आपण भारताचे जलक्षेत्र म्हणतो. इथे बघा अशा प्रकारचा हा भारताचा जलक्षेत्र आहे. बरोबर. किती आहे तो, तर तो आहे 12 नॉटिकल माइल्स. बरोबर. याला आपण काय म्हणतो, तर हे आहे भारताचे जलक्षेत्र. बरोबर. भारताचे जलक्षेत्र किती आहे, तर 12 नॉटिकल माइल्स. आणि ह्या प्रदेशामध्ये भारताचा पूर्ण हक्क असतो किंवा पूर्ण अधिकार असतो. भारताचा पूर्ण अधिकार ह्या पाण्यावर असतो. क्लिअर. मग हे कोण ठरवलं, तर हे बघा आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशननं एक करार बनवलेला आहे. त्या कराराचं नाव आहे अनक्लॉज. त्याला आपण UNCLOS म्हणतो आपण त्याला, अनक्लॉज. बरोबर. हा कधीचा करार आहे, तर हा करार आहे 1982चा करार आहे. या करारानुसार प्रत्येक देशाची जी काही समुद्री जलसीमा किंवा सागरी सीमा जी आहे ते 12 नॉटिकल माइल्स इतकी आहे. बरोबर. या कराराला काय म्हणतात, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सीज. 1982चा हा करार आहे. आणि या करारानुसार प्रत्येक देशाची जी सागरी सीमा असते ती 12 नॉटिकल माइल्स इतकी असते. म्हणजे किती किलोमीटर बघा, जर आपण 1 नॉटिकल माइल्सचा विचार केला तर ती किती किलोमीटर होईल, तर 1.852 किलोमीटर 1 नॉटिकल माइल्स म्हणजे होते. बरोबर. आणि जर आपण 12 नॉटिकल माइल्सचा विचार केला तर एकूण बघा 22 किलोमीटर, अप्रॉक्सिमेटली 22 किलोमीटर पर्यंत भारताच्या मुख्य सीमेपासून, बरोबर, भारताच्या मुख्य सीमेपासून 22 किलोमीटर पर्यंतचे जे काही समुद्री किंवा सागरी सीमा आहे या भागामध्ये भारताचा पूर्ण सागरी काय म्हणतो सार्वभौम अधिकार असतो. त्या भागामध्ये भारत सरकार खनिज संपत्तीचं उत्खनन म्हणा, बरोबर आहे, किंवा बाकी प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्या भागामध्ये भारत देश करू शकतो. त्यालाच आपण भारताचं जलक्षेत्र असं म्हणतो. बघा हे जो भाग आहे, ही जी कॉन्सेप्ट आहे, ह्या कॉन्सेप्टला आपण काय म्हणतो, या कॉन्सेप्टला आपण इकॉनॉमिक टेरिटरी किंवा याला आपण आर्थिक प्रदेश असं आपण म्हणतो. ज्यामध्ये कशाकडे समावेश होतो म्हटलं, तर भारताचा भौगोलिक प्रदेश हा भौगोलिक प्रदेश आहे. ठीक आहे. भारताचे परकीय देशातील दूतावास, बाहेर देशामध्ये असलेले भारताचे दूतावास आणि भारतामध्ये ज्या देशाचे दूतावास आहेत त्याला इथून वजा करावा लागेल. आणि भारताचे जलक्षेत्र याला आपण इकॉनॉमिक टेरिटरी असं आपण म्हणतो. क्लिअर. तर हे तिसरी संकल्पना झाली. आता बघा पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी ज्या संकल्पना आपण पाहणार आहोत, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी ज्या संकल्पना आहेत, क्लिअर, त्या कोणत्या सांगितल्या, GDP आहे, GNP आहे, NDP आहे आणि NNP आहे. बरोबर. या 4 संकल्पना, बरोबर, या संकल्पना पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. क्लिअर. महत्त्वाचं बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी काही संकल्पना म्हणजे जर विचार केला, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ महत्त्वाचा मुद्दा ज्या संकल्पना आपण पाहिल्या होत्या इथे बघा, केवळ राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केवळ घटक उत्पन्नाचा विचार केला जातो. घटक उत्पन्नाचा विचार केला जातो. आलं का लक्षात? घटक उत्पन्नाचा विचार केला जातो. यामध्ये गैर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. गैर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या किमतीचा विचार केला जातो. यांच्या किमतीचा विचार केला जातो. बरोबर आहे. आणि मध्यवर्ती ज्या काही वस्तू असतात किंवा जो काही आपण कच्चा माल वापरलेला असतो त्या कच्चा मालाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी होत नाही. ज्याला आपण इंटरमिडिएट गुड्स असं म्हणतो. तो कच्चा मालाचा विचार इथे केला जात नाही. फक्त आपल्याला सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या किमतीचं जे काही अंतिम मूल्य आहे त्याचा विचार राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केला जातो. बघा आता पहिली संकल्पना आहे ज्याला आपण GDP असं म्हणतो. GDP. बरोबर. आपल्याला प्रश्न येतो बघा, GDP नुसार भारताचा क्रमांक कितवा, PPP नुसार भारताचा क्रमांक कितवा, हे गोष्ट आपल्याला प्रश्न येतो. परंतु ती संकल्पना आधी समजणे महत्त्वाचं आहे. कारण संकल्पनेवर प्रत्येक परीक्षेमध्ये, ते कुठलीही परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये GDPवर आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात. बघा GDPचा जर आपण लॉंग फॉर्म पाहिला, सरळ सेवा किंवा पोलीस भरतीसारख्या परीक्षेला आपल्याला लॉंग फॉर्म विचारतात. बघा GDPचा जो लॉंग फॉर्म आहे त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. बरोबर. याला मराठीमध्ये स्थूल राष्ट्रीय
स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं त्याला मराठीमध्ये त्याचं वर्णन करता येईल. क्लिअर. आता बघा GDP म्हणजे काय, क्लिअर, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय, तर याची व्याख्या लक्षात ठेवा. व्याख्या, बरोबर, व्याख्या लक्षात ठेवा. काही कीवर्ड लक्षात ठेवा. एका आर्थिक वर्षात, बरोबर, आर्थिक वर्ष म्हणतो इथे आपण, बरोबर, आणि आर्थिक वर्ष जर आपण इथे जर केलं, कन्सिडर केलं, तर भारताचं जे वित्तीय वर्ष आहे किंवा भारताचं जे आर्थिक वर्ष आहे ते आर्थिक वर्ष, भारताचं जे आर्थिक वर्ष आहे ते 1 एप्रिलपासून 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचं वित्तीय वर्ष किंवा भारताचं आर्थिक वर्ष आहे. क्लिअर. म्हणजे या एका आर्थिक वर्षात भारताच्या भौगोलिक सीमेअंतर्गत, बरोबर, काय म्हटलं मी, एका आर्थिक वर्षात भारताच्या भौगोलिक सीमेअंतर्गत भारतामध्ये ज्या सर्व वस्तू आणि सेवांचे जे उत्पादन होते त्यांचं अंतिम मूल्य म्हणजे GDP. क्लिअर मुद्दा. काय बघा, भारताची भौगोलिक सीमा, भारताची भौगोलिक सीमा, भारताची भौगोलिक सीमा, क्लिअर, एका वित्तीय वर्षात झालेल्या सर्व वस्तू व सेवा यांचे अंतिम मूल्य म्हणजे GDP असा त्याचा अर्थ होतो. क्लिअर मुद्दा. बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा आपण विचार केला, क्लिअर, यांचं अंतिम मूल्य. मग त्याच्यामध्ये बघा, आता जर आपण भौगोलिक सीमेमध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये बघा काही निवासी लोकसुद्धा असतात, म्हणजे काही नागरिकसुद्धा आहेत, बरोबर, काही विदेशी लोकसुद्धा असतात. मग या सर्व घटकांचा समावेश आपल्या GDP मध्ये होत असतो. क्लिअर. यामध्ये निवासी असेल की मग अनिवासी असेल, बरोबर, अनिवासी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ते भारताचे नागरिक नसतील तरी, बरोबर, त्या सर्वांचा समावेश आपण GDP मध्ये करत असतो. बघा, संकल्पना पुन्हा एकदा सांगतो मी. एका वित्तीय वर्षात, बरोबर, एका वित्तीय वर्षात किंवा एका आर्थिक वर्षात भारताच्या भौगोलिक सीमेत स्वदेशी व विदेशी नागरिकांद्वारे उत्पादन केलेल्या, स्वदेशी किंवा विदेशी नागरिकांद्वारे उत्पादन केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य म्हणजे GDP ही ती व्याख्या आहे. याला आपण, बरोबर, ही ती व्याख्या आहे. आणि या व्याख्येवर बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला प्रश्न कसा येतो की एखादी समजा उत्पादन, समजा बाहेर भारताची कंपनी असेल, भारताची कंपनी समजा दुसऱ्या देशामध्ये जाऊन समजा एखादी प्रोडक्शन होत असेल तर ते उत्पादन भारताच्या GDP मध्ये कॅल्क्युलेट केला जातो का, बरोबर, किंवा बाहेरच्या फॉरेन मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या भारतामध्ये आहेत, क्लिअर मुद्दा, मग त्यांचा समावेश आपल्या भारताच्या GDP मध्ये केला जातो का, अशा प्रकारचे प्रश्न येतात. बरोबर. बघा, काही उदाहरणं पाहू आपण. जर आपण बघा वित्तीय वर्ष 2025चा विचार केला, जर आपण 2025 या वित्तीय वर्षाचा विचार केला तर खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश आपल्या GDP मध्ये होतो असं जर प्रश्न आला. बघा, पहिलं उदाहरण आहे हार्ट ऑफ स्टोन नावाचा एक चित्रपट आला होता, हॉलिवूडचा एक चित्रपट आहे, बरोबर आहे. त्या चित्रपटामध्ये आलिया भट्टने काम केलेलं होतं. क्लिअर आहे. आता जो 2023चा चित्रपट आहे ज्यामध्ये आलिया भट्टने काम केलेलं होतं, क्लिअर. परंतु बघा, हा जो चित्रपट आहे याचं जे पूर्ण मेकिंग आहे हे झालं होतं भारताच्या बाहेर, बरोबर आहे, म्हणजे भारताच्या GDP मध्ये, बरोबर आहे. कारण बघा, आपण GDPची संकल्पना काय पण होती, एका विशिष्ट वित्तीय वर्षामध्ये भारताच्या भौगोलिक सीमेअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत आहे त्यांचं अंतिम मूल्य म्हणजे GDP असा त्याचा अर्थ होतो, बरोबर. आणि हे हार्ट ऑफ स्टोन हा जो चित्रपट आहे भारताच्या भौगोलिक सीमेमध्ये नसल्यामुळे याचा समावेश भारताच्या GDP मध्ये करता येणार नाही, बरोबर. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, एक जाग्वार एक कंपनी आहे, कार मेकिंग कंपनी आहे, कार बनवणारी एक कंपनी आहे ज्याचं हेडक्वार्टर हे इंग्लंडमध्ये आहे आणि त्याचे जे मालक आहेत बघा त्याचे मालक आहेत टाटा ग्रुप, क्लिअर. मग ही जी कंपनी आहे ते इंग्लंडमध्ये कार बनवणारी कंपनी आहे, मग याचा समावेश भारताच्या GDP मध्ये होणार का, बरोबर. परंतु बघा, याचा समावेश भारताच्या GDP मध्ये होणार नाही, ह्याचा समावेश इंग्लंडच्या GDP मध्ये होणार, भारताच्या GDP मध्ये होणार नाही, कारण हे भारताच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर असणारी कंपनी आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण बघा, एक पुष्पा नावाचा एक पिक्चर आला होता, चित्रपट आला होता, पुष्पा द रूल. हा 2024चा चित्रपट आहे, बरोबर. आपल्याला बघा 2025चं वित्तीय वर्षाची आपण चर्चा करत आहोत, त्याच्यामुळे 2024च्या असल्यामुळे 2025च्या GDP मध्ये 2024च्या कुठल्याही वस्तू आणि सेवेचं काय म्हणतो आपण त्याचं मोजमाप हे 2025च्या GDP मध्ये करता येणार नाही. त्यानंतर आता रिसेंटली बघा 2025 मध्ये एक चित्रपट आला होता, बरोबर, ज्यामध्ये आपलं जेनजी लोक जर पाहिलो तर खूप सारे बघा जेनजी लोक याच्यामुळे परिणाम त्यांच्यावर झाला होता. हा सैयारा नावाचा चित्रपट झाला होता जो बॉक्स ऑफिसवर भरपूर सारे पैसे कमवले त्यांनी, क्लिअर आहे. मग तो 2025 मध्ये हा चित्रपट आला, मग हा भारताच्या GDP मध्ये गणला जाणार का, तर येस, हा जो चित्रपट आहे भारताच्या GDP मध्ये
वर्षामध्ये सैयारा चित्रपटापासून जे काही कमाई झालेली आहे, ज्या वस्तू आणि सेवेचं निर्मिती झालेली आहे, ते भारताच्या GDP मध्ये गणल्या जाणार, कारण 2025 या वित्तीय वर्षामध्ये या चित्रपटाचं निर्मिती झालेली आहे. त्याच्यामुळे या चित्रपटापासून जे काही वस्तू आणि सेवांची निर्मिती झाली त्याचा समावेश 2025 या वित्तीय वर्षामध्ये केला जाईल. त्यानंतर बघा, भारतामध्ये काही इतर देशाच्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत. त्या कंपन्या कोणत्या, तर ह्युंडई नावाची एक आहे, फोर्ड नावाची आहे आणि सुझुकी या परदेशी कंपन्या आहेत कार मेकिंग करणाऱ्या. मग त्यांचं जे काही प्रोडक्शन हे भारताच्या अंतर्गत होत आहे, भारताच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत होत असल्यामुळे यांचा सुद्धा भारताच्या GDP मध्ये समावेश असणार. क्लिअर, भारताच्या GDP मध्ये समावेश असणार यांचा सुद्धा. क्लिअर. त्यानंतर बघा, आता जर आपण अजून एक पुढची जर संकल्पना पाहिली, बरोबर, किंवा महत्त्वाचं बघा इकडे बघा, हे जे GDP आपण सांगितलं होतं, GDP. क्लिअर. मग GDP नेमकं काय दर्शवतं, तर GDP हे भारताची, बरोबर, किंवा कोणत्याही देशाची अंतर्गत शक्ती दर्शवते, अंतर्गत शक्ती दर्शवत असते. क्लिअर. त्यानंतर GDP ही संख्यात्मक संकल्पना आहे, संख्यात्मक संकल्पना आहे, संख्यात्मक संकल्पना आहे. क्लिअर. संख्यात्मक संकल्पना आहे, अंतर्गत शक्ती दर्शवते आपल्या कोणत्याही देशाची, बरोबर. आणि त्यामध्ये विदेशी व्यवहाराचा, कुठल्याही प्रकारच्या विदेशी व्यवहाराचा देशाच्या GDP मध्ये समावेश केला जात नाही. क्लिअर. आणि GDP वाढ होणे, GDP मध्ये वाढ होणे म्हणजे देशाचा विकास होत आहे असं काहीही नाही. क्लिअर. महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा. क्लिअर आहे. तर ही पहिली संकल्पना आहे GDP नावाची. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आपल्याला पहिली जी संकल्पना GDP. त्यानंतर पुढची संकल्पना बघा, पुढची संकल्पना जर आपण पाहिली तर ती आहे NDP, बरोबर. मग आता आपण GDP जर आपण पाहिला तर NDP पाहणं आपल्याला सोपं होईल. क्लिअर. NDP काढताना याला आपण काय म्हणतो, याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट असं आपण म्हणतो, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आपण असं म्हणतो. क्लिअर. मग नेट डोमेस्टिक प्रोडक्ट हे आपण कसं काढतो, तर बघा, सिंपल लक्षात ठेवायचं, GDP मधून समजा आपण घसारा वजा केला, GDP मधून आपण समजा घसारा वजा केला, बरोबर. याला आपण इंग्लिशमध्ये डेप्रिसिएशन असं म्हणतो, याला डेप्रिसिएशन असं म्हणतात, बरोबर. GDP मधून समजा घसारा वजा केला तर आपल्याला NDP मिळते, ज्याला आपण म्हणतो निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद असं मराठी शब्द आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद असा मराठी शब्द आहे. आता घसारा म्हणजे काय होतं बघा, एकूण एका वित्तीय वर्षामध्ये, बरोबर, ज्या काही आपण भांडवली वस्तू वापरत असतो त्या भांडवली वस्तूची जी काही झीज झाली, ती झीज आपण पैशाच्या स्वरूपात जर काढली तर त्याला आपण घसारा किंवा त्याला आपण डेप्रिसिएशन असं आपण म्हणतो. म्हणजे NDP म्हणजे GDP मधून जर आपण घसारा वजा केला तर आपल्याला NDP मिळते आपल्याला. क्लिअर. ही झाली दुसरी संकल्पना. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे बघा, GNP नावाची. याचा जो लॉंग फॉर्म आहे त्याचा लॉंग फॉर्म आपण काय म्हणतो, याला आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं आपण म्हणतो, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं आपण म्हणतो. महत्त्वाचं लक्षात घ्या बघा, इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. तर आता बघा, जी GDP संकल्पना पाहिली त्यामध्ये परदेशी, बरोबर आहे, परदेशी लोक असतील किंवा भारतीय लोक असतील, सर्वांचा समावेश आपण GDP मध्ये केला होता. परंतु इथे GNP मध्ये देशाच्या नागरिकांनी कमावलेलं उत्पन्न, देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न म्हणजे GNP असा त्याचा अर्थ होतो, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, बरोबर. काय म्हटलं बघा, देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असा आहे, बरोबर. आणि आपल्याला समजा GNP काढायचं असेल, तर त्याचं सूत्र आहे बघा, GNP काढण्यासाठी आपल्याला GDP मधून आपल्याला, बरोबर, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, बरोबर, हे ते सूत्र आहे, बरोबर. इथे बघा, इथे एक्सचा अर्थ होतो एक्सपोर्ट, एक्सचा अर्थ होतो एक्सपोर्ट आणि एमचा अर्थ होतो इम्पोर्ट, एमचा अर्थ होतो इथे इम्पोर्ट. क्लिअर मुद्दा, बरोबर. आता बघा, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट यातला काय संबंध आहे. समजा मी जर म्हटलं की भारताची जीडीपी समजा मी म्हटलं की 150 ही भारताची GDP आहे आणि काही प्रमाणामध्ये आपण निर्यात सुद्धा करतो, बरोबर, आणि काही प्रमाणामध्ये आपण आयात करतो. समजा भारताची आपण निर्यात म्हटलं की निर्यात हे 10 रुपये निर्यात आहे, 150 रुपये जर आपला GDP असेल, 10 रुपये जर आपला एक्सपोर्ट असेल आणि आपलं
समजा आपण म्हटलं की 50 रुपये आपला इम्पोर्ट आहे, म्हणजे 50 रुपये आपण आयात करत आहोत, 50 रुपयाच्या वस्तू आणि सेवा आपण आयात करत आहोत, 10 रुपयाच्या वस्तू आणि सेवा आपण निर्यात करत आहोत आणि आपण आपल्या देशाचा जो GDP आहे तो 150 रुपयाचा GDP आहे, बरोबर. मग आता याच्या पद्धतीने समजा आपण पाहिलं तर GNP मग किती होणार बघा. जर आपल्याला GNP काढायचं असेल तर सूत्र काय सांगितलं, GDP किती आहे तो आपला GDP 150 आहे, बरोबर आहे. GDP 150 आहे, एक्सपोर्ट एकूण 10 आहे, बरोबर, आणि मायनस इम्पोर्ट किती, इम्पोर्ट दिलेला आहे आपल्याला 50, बरोबर. म्हणजे बघा याचं उत्तर जे आहे, बरोबर, याचं उत्तर हे 110 आहे मित्रांनो. क्लिअर आहे. म्हणजे आपल्या देशाचा बघा, आपल्या देशाचा जो GNP आहे तो 110 आलेला आहे. क्लिअर आहे. म्हणजे जर इथे ह्या केसमध्ये जर विचार केला, ह्या केसमध्ये जर आपण विचार केला, नेहमी लक्षात ठेवायचं आपल्या देशाचा जो GNP आहे, GNP तो इतका 110 इतका येतो. क्लिअर आहे. इथे महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट इथे एक लक्षात ठेवण्यासारखी बघा, इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. GNP मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं तर भौगोलिक क्षेत्र प्लस बाहेरून येणारी संपत्ती, बाहेरून म्हणजे परकीय देशातून येणारी संपत्ती, बाहेरून येणारी संपत्ती मायनस भारताबाहेर जाणारी संपत्ती. भारताबाहेर म्हणजे भारतामध्ये जे काही परकीय लोक राहतात ते बाहेर आपल्या मायदेशी पैसे पाठवतात, ते आपण मायनस करायचे आणि भारताचे जे काही नागरिक बाहेर देशामध्ये आहेत, बरोबर, ते काही पैसे जे भारतामध्ये पाठवतात रेमिटन्सच्या स्वरूपामध्ये, त्याला आपण ॲडिशन केलं तर आपल्याला GNP मिळते. म्हणजे भारताबाहेर जाणारी संपत्ती, भारताबाहेर जाणारी संपत्ती. क्लिअर. तर हे बघा अशा प्रकारचं हे याला आपण काय म्हणतो, याला आपण GNP असं म्हणतो, याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आपण असं म्हणतो. क्लिअर. बघा नेहमी लक्षात ठेवायचं, जर इथे लक्षात ठेवा म्हणजे निर्यात समजा जास्त असेल आयातीपेक्षा, जर आपल्या देशाची समजा निर्यात जर जास्त असेल आयातीपेक्षा तर लक्षात घ्या, निर्यात जर जास्त आहे आयातीपेक्षा तर GDP हा, बरोबर, निर्यात जर आपल्या देशाचं समजा जास्त असेल आयात कमी असेल तर GDP हा कमी असतो आणि GNP हा जास्त असतो. नेहमी लक्षात ठेवायचं, बरोबर. हे जे संबंध आहे अशा प्रकारचा आहे. ज्या देशाची आयात खूप जास्त असते, बरोबर, आणि ज्या देशाची निर्यात खूप जास्त असते आणि आयात खूप कमी असते, बरोबर, त्या देशाचा GDP हा कमी असतो आणि GNP हा खूप जास्त असतो, बरोबर. आणि त्याच्या रिव्हर्स केस जर पाहिली बघा, त्याच्या रिव्हर्स जर केस पाहिली, ज्या देशाचं बघा, ज्या देशाची निर्यात ही कमी असते आणि आयात ही खूप जास्त असते, बरोबर, आयात ही खूप जास्त असते, त्या देशाचा बघा GDP हा जास्त असतो आणि GNP हा कमी असतो, बरोबर. GDP हा जास्त असतो, GNP हा कमी असतो. बघा इथे लक्षात घ्या, ज्या देशाची निर्यात जास्त असते, बरोबर आहे, आणि आयात कमी असेल तर GDP हा कमी असतो आणि GNP जास्त असतो, म्हणजे भारताला परदेशातून पैसा जास्त मिळत असतो. क्लिअर. आणि ज्या देशाचं बघा निर्यात कमी असतो, बरोबर, निर्यात कमी आहे आणि आयात खूप जास्त असेल तर GDP हा खूप जास्त असतो आणि GNP कमी असतो, बरोबर. म्हणजे GDP ग्रेटर दॅन GNP अशा प्रकारचं संबंध आपल्याला दिसतो. म्हणजे लक्षात ठेवा, भारताची सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर भारताची परिस्थिती जर सध्या आपण पाहिली तर ही अशा प्रकारची आहे. भारत सध्या ह्या स्तरावर आहे. म्हणजे भारताचा GDP जास्त आहे परंतु GNP कमी दिसतो आपल्याला. जर आपण भारताची परिस्थिती पाहिली तर भारतामध्ये सध्या अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे भारतामध्ये GDP जास्त आहे आणि GNP हा भारतामध्ये कमी प्रमाणात दिसतो आपल्याला. क्लिअर. तर ही ती संकल्पना होती ज्याला आपण GNP असं म्हणतो. बघा GNP म्हणजे मी पुन्हा एकदा रिकॉल करतो, देशाच्या नागरिकांनी, इथे नागरिक ही संकल्पना इथे महत्त्वाची आहे, बरोबर. देशाच्या नागरिकांनी कमवलेले एकूण उत्पन्न, बरोबर. म्हणजे आपण काय म्हणतो, GNP जर आपल्याला कळायचं असेल तर GDP मधून आपल्याला एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट करावं लागेल. क्लिअर आहे. इथे महत्त्वाचा एक कीवर्ड फक्त लक्षात ठेवायचा आहे इथे, बरोबर. इथे नागरिक ही संकल्पना इथे खूप महत्त्वाची आहे. नागरिक. क्लिअर आहे. GDP मध्ये आपण नागरिक असेल किंवा परकीय व्यक्ती या सर्वांचा समावेश आपण GDP मध्ये करतो, परंतु GNP जर काढायचं असेल तर इथे नागरिक ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर बघा आता एक शेवटची संकल्पना राहिली. शेवटची संकल्पना, ती संकल्पना कुठली तर शेवटची संकल्पना आहे 4थ्या प्रकारची, ती संकल्पना आहे NNP. ती संकल्पना आहे NNP, बरोबर. याला आपण नेट नॅशनल प्रोडक्ट असं म्हणतो. नेट नॅशनल प्रोडक्ट असं म्हणतो. ही संकल्पना काय आहे, बरोबर. म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पाद,
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, बरोबर. इथे बघा NNP म्हणजे काय, तर याचं एक सूत्र आहे, सूत्र लक्षात ठेवा. NNP म्हणजे NNP जर काढायचं असेल आपल्याला तर GNP मधून, लक्षात घ्या, GNP मधून आपल्याला घसारा वजा करावा लागेल. घसारा म्हणजे डेप्रिसिएशन वजा करावा लागेल. डेप्रिसिएशन वजा करावा लागेल. क्लिअर मुद्दा. मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, ज्या काही वस्तूचं उत्पादन होते त्या वस्तूचं उत्पादन करताना ज्या काही वस्तू असतात, ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, त्याची झीज होते, त्याचा आपण पैशाच्या स्वरूपामध्ये जर आपण मूल्य काढलो तर त्याला आपण घसारा असं म्हणतो. आणि इथे एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवण्यासारखं कोणतं बघा, तर नेहमी लक्षात ठेवा NNP आहे ना, NNP हा नेहमी GNP पेक्षा कमी असतो. GNP पेक्षा कमी असतो, बरोबर. हे इथे महत्त्वाचं वाक्य. क्लिअर. तर अशा प्रकारे आपण ते 4 संकल्पना पाहिल्या. राष्ट्रीय उत्पन्न पाहिलं. या महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये, मग ते तुम्ही राज्यसेवेचा कुठलाही पेपर द्या, राज्यसेवा असेल किंवा संयुक्त पूर्व गट ब आणि गट कला, नेहमी पूर्व परीक्षा असेल की मुख्य परीक्षा असेल, ह्या संकल्पनांवर एकतरी प्रश्न असतो, बरोबर. त्यामुळे या संकल्पना चांगल्या पद्धतीने करून जाणे अपेक्षित आहे, बरोबर. कारण हा हातचा मार्क आहे, या संकल्पना बेस्ट क्वेश्चन आहे आणि हा हातचा मार्क असतो. जर अशा प्रकारचे प्रश्न चुकवलं तर आपल्याला मेरिटमध्ये येण्याची शक्यता जर कमी असते. पण या संकल्पना तुम्हाला समजल्या असतील असं मी अपेक्षा करतो. बघा, सुरुवातीला हे प्रश्न तुम्हाला मी दाखवले होते. यामध्ये प्रश्न विचारले होते. आता आपण लगेच या संकल्पना पाहिल्या. GDP, GNP, NNP आणि NDP या संकल्पना आपण पाहिल्या. त्यानंतर हे प्रश्न बघा. आता जर प्रश्न पाहिले, हा प्रश्न आहे कंबाईन गट ब पूर्व 2024. सुरुवातीला सुद्धा मी प्रश्न दाखवले होते. यामध्ये पहिलं वाक्य बघा, पहिलं विधान विचारलं आहे, योग्य विधाने विचारात घ्या. क्लिअर. त्यामध्ये विचारलं आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते, अशा प्रकारचे एक प्रश्न, म्हणजे अशा प्रकारचं विधान आहे. हे जे पहिलं विधान आहे, बरोबर, हे पहिलं विधान एकदम करेक्ट आहे. कारण NNP मध्ये बघा, NNP मध्ये, बरोबर, NNP जर काढायचं असेल तर त्याचं सूत्र बघा काय सांगितलं होतं, GNP मायनस डेप्रिसिएशन. क्लिअर आहे. म्हणून GNP मधून जर आपण डेप्रिसिएशन म्हणजे घसारा जर वजा केला तर आपल्याला NNP भेटते. म्हणजे NNP नेहमी ऑलवेज हे कमी असते. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. क्लिअर. आणि ब जर विधान पाहिलं तर ब विधानामध्ये काय म्हटलं आपल्याला, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. हे विधान चुकीचं आहे. कारण बघा, आपण लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं होतं, GNP मध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो परंतु NNP मध्ये घसाऱ्याचा समावेश असतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 28चं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 ओनली A इज करेक्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कंबाईन गट ब पूर्व 2024चा प्रश्नच आहे. यामध्ये 35व्या क्रमांकाचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. त्यामध्ये विचारलं आहे बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. हे एकदम करेक्ट योग्य विधान आहे. कारण देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत, मग ते नागरिक असू द्या किंवा परकीय लोक असू द्या, त्यांनी वस्तू आणि सेवा ज्या उत्पन्न निर्मिती केल्या त्यांचा समावेश आपण GDP मध्ये करत असतो, बरोबर. देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न नाही. त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. आणि दुसरं विधान बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. हे वाक्य चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक A 1 असेल, ओनली A. त्यानंतर बघा, कंबाईन गट क पूर्व 2021चा प्रश्न आहे. राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेशी संबंधित संज्ञा किंवा कॉन्सेप्ट विचारले आपल्याला. याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे. स्टॉक हे यामध्ये उत्तर नाही, बरोबर. मायक्रो हे याचं उत्तर नाही आणि फ्लो हे याचं उत्तर आहे. कारण हे नॅशनल बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचा जो प्रवाह होतो त्याचं हे उत्तर आहे. क्लिअर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 जर पाहिला, इथे GDP आणि GNP मधला फरक विचारलेला आहे. क्लिअर आहे. पहिलं विधान जर पाहिलं आपण तर पहिलं ऑप्शनमध्ये दिलं आहे GDP आणि GNP या दोन्ही एकच संकल्पना आहेत. नाही, दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. ठीक आहे, लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे बघा, GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी प्रदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. कारण GNP ही जी संकल्पना आहे ती नागरिकांशी संबंधित आहे, सिटिझन्सशी संबंधित आहे. त्यामुळे हे ऑप्शन बरोबर आहे. तिसरं जर ऑप्शन पाहिलं बघा, GDP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. हे चुकीचं आहे. आणि चौथा ऑप्शन GNP या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो. हे ऑप्शन चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचं ऑप्शन योग्य हे 2 असेल. त्यानंतर बघा, इथे हा जर मुख्य परीक्षा 2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022चा जर प्रश्न पाहिला तर याच्यामध्ये ग्रीन GDP बद्दल आपल्याला विचारलेलं आहे. जर बघा, ग्रीन GDP जर काढायचं असेल तर आपल्याला GDP मधून जे काही पर्यावरणीय ऱ्हास होतो, वस्तू आणि सेवांची निर्मिती करताना जो
काही पर्यावरणाला जो नुकसान होते, जे ऱ्हास होतो ते त्यामधून मायनस करावं लागेल आपल्याला. म्हणजे इथे बघा ऑप्शन जर आपण ब पाहिला, ब विधान पाहिलं तर त्यामध्ये लिहिलं आहे आपल्याला अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनांचा पर्याप्त कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करा, अशा प्रकारचं ब ऑप्शन आहे. क्लिअर आहे, योग्य उत्तर याचं ब असेल. क्लिअर. त्यानंतर बघा आपण जर पुढे गेलो, क्लिअर, त्यानंतर बघा 12वा प्रश्न जर आपण पाहिला, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022चाच प्रश्न आहे. यामध्ये GDP बद्दल खालील दृष्टिकोन विचारात घ्या अशा प्रकारचा प्रश्न विचारला. ते तीनही वाक्य एकदम करेक्ट आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 असेल. त्याचं कारण बघा, नॅशनल इन्कम मोजण्याच्या 3 पद्धती आहेत, ज्याला आपण प्रोडक्शन मेथड म्हणतो, ज्याला आपण इन्कम मेथड म्हणतो, आणि ज्याला आपण बघा अजून एक आहे ज्याला आपण एक्सपेंडिचर, प्रोडक्शन मेथड, इन्कम मेथड आणि एक्सपेंडिचर मेथड अशा 3 प्रकारचे त्याच इथे विचारलेल्या आहेत. म्हणजे याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 असेल. थँक्यू.